आता बघूयात राजकीय वर्तुळात नेमक्या काय काय घडामोडी घडतात न्यूज टॉप 9 मधून। सभागृहात आज गॅस तुटवड्याचा मुद्दा तापणार। विरोधक गॅसच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरणार। घाबरू नका, मोदींवर विश्वास ठेवा, फडणवीसांचं आवाहन। सिलेंडर आहेत तर मग लोकांना द्या ना, त्यांना रांगा का लावाव्या लागतायत, पटोलेंचा सवाल। काँग्रेसच्या नेत्यांकडून गॅस संदर्भात दिशाभूल सुरू आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांची टीका आहे। काँग्रेसकडून गॅस सिलेंडर मिळत नसल्याचा खोटा प्रचार केला जातोय। मुंबईमध्ये गॅस एजन्सी बाहेर रांगा नसल्याचा निरुपम यांचा दावा। मोनालिसाच्या लग्नानं दुःखाचे कंठ फुटलेल्यांनी स्वधर्मातील महिलांचे अश्रू समजून घेतले पाहिजे। कुंभमेळ्यातील व्हायरल मुलगी मोनालिसाच्या लग्नावरून सामनातून वक्तव्य। राजे महाराजांनी राज्य टिकवण्यासाठी आपल्या मुली मोगलांना दिल्या, सामनातून दावा। महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 विधानसभेत सादर। विधेयकावरती सलग 3 दिवस सभागृहात चर्चा होणार। सभागृहातील चर्चा वादळी ठरण्याची शक्यता। बळजबरीनं फसवणूक करून किंवा मग आमिष दाखवून धर्मांतर केलं जात असल्याच्या घटनाही समोर। बारामती निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीचा प्रयत्न। राष्ट्रवादीचे नेते सगळ्या पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत चर्चा करणार। बारामतीमध्ये उमेदवार देणार नसल्याचं सुप्रिया सुळेंनी जाहीर केलं। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 30 मार्च ते 6 एप्रिल पर्यंत मुदत। हरियाणा, ओडिशा आणि बिहारमध्ये आज राज्यसभेची निवडणूक। राज्यसभेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार। महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7ही जागा बिनविरोध। 37 पैकी राज्यसभेच्या 26 जागा बिनविरोध। सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान असेल, तर संध्याकाळी 5 नंतर मतमोजणी असणार आहे। अन्न औषध प्रशासनमधील अधिकारी निलंबित प्रकरणी आता मॅटच्या आदेशानंतरही पदावर कायम असल्यानं मंत्री नरहरी झिरवळांचा कारभार चर्चेत आहे। 3 अधिकाऱ्यांच्या निलंबनावरून अधिकारी संघटना आक्रमक आहे। 23 मार्च पासून राज्यभर कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। चंद्रपूर पालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाची आज निवडणूक। वसंत देशमुख आणि मनस्वी गिन्हे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। दोन्ही गटांकडे समान मतं। ईश्वर चिठ्ठीनं निर्णय होण्याची त्यामुळे दाट शक्यता। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची आज महासभा। रस्त्यासह स्वीकृत नगरसेवक आणि सभापती पदासंदर्भात देखील चर्चा होणार। आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। 5 राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं। पुदुच्चेरी, केरळ, आसाममध्ये 9 एप्रिलला निवडणुका। 23 एप्रिलला तामिळनाडूमध्ये तर 23 आणि 29 एप्रिलला 2 टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये मतदान होणार। 4 मे रोजी सर्व राज्यांची एकत्रित मतमोजणी होणार। पश्चिम बंगालमध्ये 35 वर्षांनंतर पहिल्यांदा 2 टप्प्यात निवडणूक होतीये। 23 एप्रिलला पहिला टप्पा तर 29 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार। 23 एप्रिलला बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक असेल। 4 मे रोजी मतमोजणी होणार। निवडणूक आयोगाची घोषणा। अजितदादांच्या निधनानंतर बारामतीची तर शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीची जागा रिक्त। राज्याच्या ग्रामीण भागामध्ये उष्णतेच्या लाटेनंतर अवकाळी पावसाचं सावट आहे। पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील 7 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। सातारा, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। उच्च शिक्षण घेणारे 52,794 विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित आहेत। अर्जातील त्रुटीमुळेच योजनेचा लाभ न मिळाल्याचं सरकारचं स्पष्टीकरण आहे। 1,42,000हून अधिक विद्यार्थ्यांना गेल्या 5 वर्षांपासून विविध शासकीय योजनेचा लाभ न मिळाल्याचं उघडकीस आलेलं आहे। मुंबई क्रिकेट असोसिएशनला सलग 3ऱ्यांदा बेस्ट क्रिकेट असोसिएशनचा पुरस्कार। खेळाडू विकास स्पर्धांचं आयोजन, पायाभूत सुविधा आणि क्रिकेट प्रशासनातील उत्कृष्ट कामगिरीमुळे एमसीएला मानाचा पुरस्कार मिळालेला आहे। गेल्या 6 वर्षांमध्ये एसटीचे 15,767 अपघात झालेत। अपघातग्रस्तांना 378 कोटी 9 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे। महामंडळाच्या आकडेवारीनुसार अपघातांमध्ये आतापर्यंत 19,564 जण जखमी तर 2,004 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। बुलढाण्यातील नागपूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गावरती खड्डे आणि भेगा। दुचाकीसह 4 चाकी वाहन चालकांना मोठा त्रास तर नागरिकांकडून महामार्गाच्या गुणवत्तेवर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित।